नमस्कार. विकास प्रकल्पांसाठी सरकार जमीन घेऊ शकतं हे तर आपल्याला माहिती आहे. पण त्या बदल्यात जो मोबदला मिळतो तो खरंच योग्य असतो का? चला आज आपण महाराष्ट्रातील भूसंपादन कायद्याच्या याच गुंतागुंतीच्या प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण तो हजारो कुटुंबांच्या भविष्याशी जोडलेला आहे. विकास तर व्हायलाच हवा, पण तो कोणाच्या जमिनीवर आणि कोणत्या किमतीवर होतोय हाच तर खरा प्रश्न आहे. चला, याचाच शोध घेऊया. तर महाराष्ट्रात विकासाची गाडी सुसाट धावतीये. पण ह्या प्रगतीसाठी एक मोठी मानवी आणि आर्थिक किंमतही चुकवावी लागते. आता हा आकडा बघा, 27,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त. विचार करा केवढी प्रचंड रक्कम आहे. यावरून या प्रकल्पांचा आवाका किती मोठा आहे याचा अंदाज येतो. पण खरा प्रश्न हा आहे की यातला किती पैसा खरंच जमीन मालकांच्या हातात पोहोचतो. आणि हे फक्त पैशांपुरतं मर्यादित नाहीये. आता या आकड्याकडे बघा, 23,500. हे फक्त आकडे नाहीत, तर ही 23,500 कुटुंब आहेत ज्यांनी विकासासाठी आपली जमीन, आपलं घरदार दिलंय. आणि लोकांमध्ये किती असंतोष आहे हे या आलेखावरून अगदी स्पष्ट दिसतंय. फक्त काही निवडक जिल्ह्यांमध्ये 10 वर्षात हजारो खटले दाखल झालेत. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की लोकांना मिळणारा मोबदला पटत नाहीये आणि त्यांना न्यायासाठी कोर्टाची पायरी चढावी लागतीये. तर मग एवढे सगळे लोक कोर्टात का जातायत? या सगळ्या संघर्षाचं मूळ कारण तरी काय आहे? चला, तेच समजून घेऊयात. आणि ह्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे मिळणारा मोबदला. अनेकदा सरकार जी किंमत देते ती जमिनीच्या बाजारभावापेक्षा खूप कमी वाटते. आणि नुसतं तेच नाही तर संपूर्ण प्रक्रियेतच अनेक चुका असतात. इथूनच संघर्षाची ठिणगी पडते. पण थांबा, या परिस्थितीत निराश होण्याचं कारण नाही. कारण एक कायदेशीर मार्ग आहे, एक आशेचं किरण आहे. आत्तापर्यंत आपण समस्यांबद्दल बोललो, आता आपण उपायांवर बोलूया. आणि तो उपाय आहे भूसंपादन कायद्यातलं कलम 18. हे फक्त एक कलम नाहीये, तर हा प्रत्येक जमीन मालकाचा एक मोठा हक्क आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला मोबदला जर मान्य नसेल तर या कलमाचा वापर करून थेट दिवाणी न्यायालयात दाद मागता येते. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि ती म्हणजे वेळ. ही स्लाईड नीट बघा. कायद्याने 2 डेडलाईन दिल्या आहेत. जर नोटीस स्वतःच्या हातात मिळाली असेल तर फक्त 6 आठवडे आणि इतर वेळी निवाड्याच्या तारखेपासून 6 महिने. एक दिवस जरी उशीर झाला ना तर संधी हातातून निसटून जाते. अच्छा, पण आता सगळ्यात मोठा प्रश्न की कोर्टात जाऊन खरंच काही फायदा होतो का? तर आकडेवारी जे सांगते ते खूप इंटरेस्टिंग आहे. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार जवळजवळ 50% केसेसमध्ये जमीन मालकांना वाढीव मोबदला मिळालाय. विचार करा, याचा अर्थ लढल्यास न्याय मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. तर मग ठीक आहे, हे सगळं करायचं कसं? याची प्रक्रिया काय आहे? चला, आता आपण एक सोपा प्रॅक्टिकल रोडमॅप बघूया. ही सगळी प्रक्रिया आपण 4 सोप्या स्टेप्समध्ये समजू शकतो. पहिलं, जिल्हाधिकाऱ्यांचा निवाडा स्वीकारा. दुसरं, दिलेल्या वेळेत कलम 18 अंतर्गत अपील करा. तिसरं, एका अनुभवी वकिलाची नेमणूक करा. आणि चौथं, जिल्हा न्यायालयात आपली केस खंबीरपणे चालवा. या 4 स्टेप्स खूप महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या सगळ्या प्रवासातला सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे योग्य वकील निवडणं. असे वकील शोधा ज्यांना फक्त आणि फक्त भूसंपादन कायद्याचा अनुभव आहे, जे यातले एक्सपर्ट आहेत. साध्या वकिलांकडे जाऊन चालणार नाही. ज्यांचा कलम 18च्या केसेसमध्ये चांगला रेकॉर्ड आहे त्यांनाच भेटा, कारण योग्य कायदेशीर सल्लाच आपल्याला न्याय मिळवून देऊ शकतो. एक गोष्ट मात्र खरी आहे, या कायदेशीर लढाईला वेळ लागतो. कधीकधी अनेक वर्षही जातात. पण महत्वाचं काय माहितीये का? चिकाटी. कारण चिकाटीने आणि योग्य मार्गाने लढल्यास चांगला मोबदला मिळण्याची शक्यता खूप वाढते. हा लढा फक्त जास्त पैशांसाठी नाहीये. हा लढा आहे आपल्या हक्कांसाठी, आपल्या जमिनीच्या योग्य मूल्यासाठी. चला, आता याच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया. ही स्लाईड बघा, सगळं चित्र स्पष्ट होईल. एका बाजूला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला सुरुवातीचा मोबदला, जो अनेकदा कमीच असतो. आणि दुसऱ्या बाजूला आहे अपील केल्यानंतरचा निकाल, जिथे जवळजवळ 50% केसेसमध्ये मोबदला वाढलेला दिसतोय. हा फरकच आपल्याला सांगतो की लढणं का गरजेचं आहे. म्हणून ह्या सगळ्याचा सार एकाच वाक्यात आहे: आपले हक्क जाणा.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवाड्यावरच थांबू नका, कलम 18चा वापर करा आणि आपल्या जमिनीच्या योग्य मोबदल्यासाठी लढा. आणि जाता जाता एक शेवटचा विचार. जर बाधित झालेले सगळे जमीन मालक एकत्र आले तर ते फक्त स्वतःसाठी न्याय नाही मागणार, तर संपूर्ण व्यवस्थेला अधिक पारदर्शक आणि वेगवान बनवण्यासाठी दबाव टाकू शकतील. ह्या सगळ्या माहितीसाठी वापरलेले संदर्भ इथे दिलेले आहेत. ज्यांना याबद्दल आणखी खोलात जाऊन माहिती हवी असेल ते हे नक्की तपासू शकतात. लक्षात ठेवा, माहिती आणि जागरूकता हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे.